समर्थ. सध्या दत्तगुरूंचं पारायण चालू आहे आणि प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की दत्तगुरूंचं आपण पारायण करतो, वाचन करतो, तर आपल्याला दत्तगुरूंचे अनुभव येतात का? मग येतात तर ते कसे येतात आणि आले तर आपल्याला कधी कधी कळतच नाही, आम्हाला तर काही अनुभव येतच नाहीत. अशा प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला असतो. खरं सांगायचं म्हणजे जेव्हा दत्तगुरूंचं तुम्ही पारायण सुरू करताना तेव्हा दत्तगुरूंच्या पारायण करतानाच तुम्हाला करताच बरेच अनुभव येत असतात. दत्त महाराजांची अनुभूती म्हणजे नेमकं काय आहे असाही प्रश्न अनेकांना पडतो. सगुण आणि साकार दर्शन दिले तरच त्याला अनुभूती म्हणायची का, किंवा स्वप्नात येऊन काही सांगितले तरच त्याला अनुभूती म्हणायची का? मग अनुभूती म्हणजे एक असा अनुभव असतो की जो केवळ चित्ताला प्रमाण होतो, ग्राह्य होतो. दर्शन दिले तर निश्चितच मोठी अनुभूती आहेच, परंतु केवळ दर्शन म्हणजेच अनुभूती नाही. दत्त महाराजांचं नाम घेण्याची बुद्धी होणं, ते घ्यावं असं आपल्या चित्ताला वाटणं, हे सुद्धा एक अनुभूतीच आहे. कारण कोणत्याही प्रकारे स्मरण होणं, त्यांच्या एखाद्या क्षेत्राला जावं असं वाटणं, त्यांच्या नानालीलांचं अवलोकन होणं, एखाद्या ग्रंथाचं पारायण वाचन करावंसं वाटणं, तात्पर्य काय तर दत्त महाराजांशी निगडीत असं काहीही होणं किंवा करणं असं वाटणं म्हणजेच अनुभूती असते. अहो, मला दत्त महाराज प्रिय आहेत ही गोष्ट आणि मी दत्त महाराजांना प्रिय आहे ही गोष्ट, याच्यात खूप फरक आहे. अनुभूती म्हणजे काय तर दत्त महाराजांना आपण प्रिय होणं हे सुद्धा काही कमी नाही आहे आपल्यासाठी. ज्यांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हालत नाही त्यांचं स्मरण होणं, चित्ताला त्यांनी दत्त महाराजांनी दिलेली ही अनुभूतीच आहे, निश्चितच आहे. त्यांच्या कथांचे लीलांचे स्मरण वाचन होणं, मनन होणं, हे सर्व लक्षणं म्हणजे दत्त महाराजांना आपली कायम आठवण असल्याची द्योतकच नाही का? आपण जेव्हा दत्त महाराजांची उपासना करतो त्या उपासनेमध्ये अनेक अडचणी येतात. खूपदा आपल्याला झोप येते, खूपदा आपण पोथी अगदी इच्छेने वाचायला घेतो, परंतु ती वाचताना सुरुवातीला आपण खूप उत्साही असतो, परंतु जेव्हा जसं आपण वाचायला सुरुवात करतो तसं त्या पोथी वाचताना आपल्याला कंटाळा येतो. असं वाटतं की अरे का घेतली ही पोथी वाचायला, हे कधी संपणार, हा अध्याय कधी संपणार, असं सुद्धा होतं. किंवा आपण पोथी वाचत असताना त्याला झोप यायला लागते, जांभया लागते, कंटाळा यायला लागतो, आळस यायला लागतो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मनामध्ये भरपूर विचार यायला लागतात. असं अनेक गोष्टी म्हणजे अशा अनेक अडचणी आपल्यामध्ये निर्माण होतात, अशी अनेक विघ्न निर्माण होतात. परंतु कथा कादंबरी वाचताना होणारी उल्लस चित्तवृत्ती हीच गुरुच्या वाचनाच्या वेळी आपल्याला महत्त्वाची असते, जी आळसावते, जांभया येतात, डोळे मिटतात आणि वाचनाची किती पानं उरली ह्याचा वेध आपण घ्यायला सुरुवात करतो. तर अशा पद्धतीने जे आपण जोर जबरदस्तीने केलेली ही उपासना जी असते ती फलद्रूप का होत नाही? कारण तर चित्त वाचनात नसेल, फक्त केवळ शब्द, तुमची नजर तुमची शब्दांवरून फिरत असेल तर त्या वाचनाला काहीच अर्थ नसतो. म्हणूनच आपण जेव्हा सुरुवात करतो ती अगदी थोड्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करावी. म्हणजे लीलांच्या आधी कथा वाचा, नामस्मरणाला सुरुवात करा, एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन या, म्हणजे मग हळूहळू तुम्हाला त्या गोष्टीची आवड निर्माण होईल. आणि जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीची आवड निर्माण होईल, मनापासून ती गोष्ट तुम्हाला करावीशी वाटेल, तेव्हा तुम्ही ती गोष्ट हातामध्ये करायला घ्या. तुम्हाला त्या गोष्टीबद्दल तुमच्यामध्ये अंतःकरणापासून इच्छा निर्माण होणं, त्यानंतर ती गोष्ट तुम्ही करणं, ह्याच्यात खूप तुम्हाला बदल आपलाच जाणवेल. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला पारायण करायचे सगळे करतायत म्हणून मला करायचं आहे असं म्हणून जर तुम्ही करायला घेतलं तर तुम्हाला त्या पारायणाचा म्हणजे त्या शब्दांचा अर्थ कळणार नाही. तुम्ही काय वाचताय हे तुम्हाला लक्षात येणार नाही. तुम्ही फक्त वाचताय आणि तुमच्या मनामध्ये विचार चालू आहेत. तर त्यामुळे काय होईल की तुम्हाला वाचनामध्ये लक्ष लागणार नाही. तुम्ही जे करणार ते मनापासून तुम्ही करणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ते फलद्रूप होणार नाही. आणि मग तुम्हाला असं वाटेल की मी एवढा अध्याय वाचला, मी एवढं गुरुचरित्र वाचलं, परंतु मला काही अनुभवच आले नाहीत. मग मला सगळे असे जे मी म्हणतोय, सगळे म्हणतात की आम्हाला अनुभव आला, आम्हाला हे झालं, आम्हाला गुरुदत्त दिसले किंवा गुरुदत्तांनी आम्हाला अशी प्रचिती दिली, मग मला का प्रचिती येत नाही? तर त्याचं कारण हे असतं की तुम्ही मनापासून ते करत नाही. म्हणून मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की कुठलीही गोष्ट अंतःकरणापासून करा. अंतःकरणापासून म्हणजे काय तर तुम्हाला आतून असं हृदयातून त्या गोष्टीची आवड निर्माण झाली पाहिजे, भक्ती निर्माण झाली पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि तुम्हाला ती करावीशी तेव्हाच वाटते जेव्हा तुम्हाला आतून ते निर्माण होतं. आणि म्हणूनच म्हटलं की
आधी तुम्ही हळूहळू सुरुवात करा. तुम्ही गुरुचरित्राचा अगोदर 51वा अध्याय वाचा, 53वा अध्याय वाचा. तुम्हाला दुसरा कुठला आणखीन वाटत असेल तर तो अध्याय वाचा. म्हणजे कारण बघा, दत्तांचे जे 53 अध्याय आहेत ते अध्याय प्रत्येक गोष्टीसाठी असे प्रसिद्ध आहेत. म्हणजे तुमची एखादी मनोकामना पूर्ण व्हायला हवी असेल तर त्याच्यासाठी अध्याय वेगळा आहे, किंवा तुमच्या मनातली भीती दूर व्हावी असं असेल तर त्याच्यासाठी वेगळा अध्याय आहे. तर असे हे जे एक एक अध्याय, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली किंवा प्रत्यक्षपणे मनात काय तुमच्या आहे, तुम्हाला नोकरी लागावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी त्याचं फलद्रूप मिळण्यासाठी वेगळा अध्याय आहे. तर अशा प्रकारची फलश्रुती मिळण्याकरता जे अध्याय आहेत, अगोदर तुम्ही ते एक एक अध्याय वाचा. तुम्ही ते वाचायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला त्या अध्याय वाचता वाचता गुरुचरित्राची गोडी निर्माण होईल. पुढचा अध्याय वाचावा वाटायला लागेल. आणि तुम्हाला खरं सांगू का, स्वतः श्री गुरुदेव दत्त तुम्हाला ते वाचण्याची सद्बुद्धी निर्माण करतील. तुमच्यामध्ये ती ओढ आपोआप निर्माण करतील. तुम्हाला आपणहून असं वाटायला लागेल की मी हा अध्याय वाचलाय ना, तर आता मला याच्या पुढचा सुद्धा अध्याय वाचायचा. पुढच्या अध्यायात काय आहे, ही जी उत्सुकता आहे, ही उत्सुकता तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि ती उत्सुकता ज्या दिवशी तुमच्यामध्ये निर्माण होईल त्या दिवशी तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र वाचावं असं नक्की वाटेल. आणि ते तुम्ही एकदा वाचायला घेतलं मग तुम्हाला आळस येणार नाही, झोप येणार नाही, डोळे मिटणार नाहीत. पुढचा किती अजून राहिला आहे अध्याय, किंवा ते कधी संपेल असा वेध तुम्हाला तुमच्या बुद्धीला होणार नाही. तुम्ही त्याची घाई करणार नाही. उलट जितकं मी वाचतो आहे तितकं ते मला वाचायला मिळावं अशी सद्बुद्धी तुम्हाला होईल. आणि तुम्ही जास्तीत जास्त ते वाचण्याचा प्रयत्न कराल. आणि जेव्हा तुम्ही हा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला आपोआप गुरुदत्तांची अनुभूती येईल, प्रचिती येईल, अनुभव येईल. मला अनुभवच येत नाही आहे असं म्हणून आपण जर गुरुदत्तांचं वाचन, पारायण, चरित्र हे जर करूनही आपल्याला अनुभव येत नाही असं म्हणून आपण जर ते करणं सोडलं तर मात्र तो नकारात्मकता जी मनामध्ये राहते ती कायमची राहते. परंतु तुम्ही येईल मला अनुभव, येईल मला प्रचिती, आणि काहीच नाही तर गुरुदत्त माझ्या सानिध्यात आहेत ना, माझ्या जवळ आहेत ना, मी हे वाचतो आहे, ही बुद्धी मला श्री गुरुदत्तांनी दिलेली आहे ना, हा भाव तुम्ही मनामध्ये ठेवलात तरी खूप आहे. आणि जेव्हा असा भाव तुमच्या मनामध्ये येईल त्यावेळेला तुम्हाला अनुभूती येण्याची वाट बघण्याची गरज नाही, तुम्हाला प्रचिती येण्याची वाट बघण्याची गरज नाही. तुम्हाला ती प्रचिती आपोआप येणार. दत्त महाराजांचं पारायण तुम्ही किती वेळाही करा आणि केव्हाही करा, ते पारायण करण्याची जी एक महती आहे ती महती खूप महत्त्वाची आहे. आणि त्याहीपेक्षा अंतःकरणापासून एखादी गोष्ट करणं, त्याची तळमळ लागणं की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, ही तळमळ तुम्हाला अजून निर्माण होणं ही खूप अशी महत्त्वाची आहे. त्यासाठीच हीच तुमची अनुभूती आहे. तुम्हाला तसं वाटणं, तुम्हाला तसं करायला इच्छा निर्माण होणं, तशी तुमची बुद्धी निर्माण होणं, हीच अनुभूती श्री गुरुदत्तांची तुम्हाला मिळालेली आहे. तर तुम्ही कधीही मनात असं आणू नका की मी एवढं करतो आहे परंतु मला मात्र ह्याचा अनुभव येत नाही. कमीत कमी 5 ओव्या तरी रोजच्या तुम्ही म्हणा. तुम्ही काहीच जमत नसेल तर निदान श्री गुरुदेव दत्त एवढं नाव तर नक्कीच घेऊ शकता. म्हणजे तुम्ही श्री गुरुदत्तांची आठवण करताय, हे सुद्धा श्री गुरुदत्तांसाठी खूप आहे. तेव्हा कधीच नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचाराने काम करा. तुम्हाला नक्कीच प्रचिती येते, ती येतच आहे. फक्त ती येते हे तुम्हाला कळलं पाहिजे. श्री गुरुदेव दत्त.